गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये एक गोष्ट सातत्याने दिसते. भाजप फक्त सभा मेळावे करत नाही, तर शांतपणे आपली निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे. मतदार याद्यांवर काम सुरू आहे. पन्ना प्रमुख मतदार यादीच्या प्रत्येक पानाची जबाबदारी ज्या कार्यकर्त्याकडे असते ते सक्रिय झाले आहेत. जिल्हा बँकेपासून ग्रामीण भागापर्यंत संपर्क वाढवला जातोय आणि या सगळ्यात एक नाव वारंवार समोर येते, मंत्री अतुल सावे. त्यामुळं प्रश्न असा पडतो की हा फक्त एका नेत्याचा वाढता प्रभाव आहे का, की भाजपनं पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी राजकीय चाल खेळायला सुरुवात केली आहे. आणि या सगळ्याचा महायुती, विरोधक आणि स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो फक्त एका नेत्याचा किंवा एका मतदारसंघाचा विषय नाही. हा विषय आहे एखादा पक्ष निवडणुकीची तयारी किती आधीपासून आणि किती स्तरांवर करतो याचा. निवडणूक जाहीर होण्याआधी संघटनात्मक बांधणी, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती, स्थानिक नेतृत्व मजबूत करणं आणि भविष्यातील चेहरा तयार करणं, हे सगळं राजकारणात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची जी हालचाल सुरू आहे त्याच्याकडे बघून अनेक राजकीय अभ्यासक अशाच नजरेनं पाहत आहेत. गेल्या काही दिवसात मतदार यादी पुनर्परीक्षणाच्या प्रक्रियेला वेग आला. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार यादी तपासणं, नवीन मतदारांची नोंद, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणं, या प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या चौकटीत होत असतात. पण त्याचबरोबर प्रत्येक पक्ष आपल्या संघटनात्मक यंत्रणेद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. भाजपमध्ये पन्ना प्रमुख ही संकल्पना नवीन नाही. प्रत्येक पानावरील मतदारांशी संपर्क ठेवणारा कार्यकर्ता, अशी ही रचना असते. त्यामुळं मतदार यादीचं पुनर्परीक्षण हा फक्त प्रशासकीय भाग राहत नाही, तर संघटनात्मक दृष्ट्याही तो महत्त्वाचा टप्पा ठरतो. याच पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांचं नाव अधिक ठळकपणे पुढे येताना दिसतंय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना विजयी करण्यासाठी पक्षानं विशेष प्रयत्न केल्याची चर्चा झाली. यामागं केवळ एका निवडणुकीचं गणित नसून ग्रामीण भागात त्यांचा संपर्क वाढवण्याचाही विचार असल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांचं मत आहे. कारण आतापर्यंत अतुल सावे यांची ओळख प्रामुख्यानं शहरी नेतृत्व अशी होती. पण लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर शहरासोबत ग्रामीण भागातही मजबूत उपस्थिती आवश्यक असते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं राजकारण नेहमीच हे बहुआयामी राहिलं आहे. शहरातील मतदार, ग्रामीण भागातील मतदार, मराठा समाज, ओबीसी, मुस्लिम मतदार आणि इतर सामाजिक गट, या सगळ्यांचं मतदानाचं गणित वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरत आलंय. त्यामुळे कोणताही पक्ष फक्त एका समाजाच्या आधारावर विजय मिळवू शकत नाही. प्रत्येक समाजाशी सातत्यानं संपर्क ठेवणं आणि स्थानिक नेतृत्व उभं करणं, ही पक्षासमोरील मोठी गरज असते. अतुल सावे यांचा स्वतःचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग विजय मिळवला आहे. मात्र हा विजय प्रत्येक वेळी सहज मिळालेला नाही. अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली आहे. विशेषतः मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजयाचा फरक फार मोठा नव्हता. त्यामुळे हा मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्यानं संघटन मजबूत ठेवण्याची गरज भाजपला जाणवत असल्याचं दिसून येतं. या मतदारसंघात सामाजिक समीकरणं नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. मुस्लिम मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्याचबरोबर मराठा मतदारांचाही प्रभाव आहे. प्रत्येक निवडणुकीत विविध पक्ष या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती आखताना दिसतात. मागील निवडणुकीतही विविध उमेदवारांच्या एंट्रीमुळं मतांचं विभाजन झाल्याची चर्चा झाली होती. अशा परिस्थितीत कमी मतांच्या फरकानं जिंकलेल्या मतदारसंघात संघटनात्मक तयारी आणखी महत्त्वाची ठरते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचा टप्प्याटप्प्याने वाढत गेलेला प्रभाव. एक काळ असा होता की शहराचं राजकारण वेगळ्या पक्षांच्या किंबहुना शिवसेनेच्या प्रभावाखाली होतं. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या समीकरणांचा फायदा भाजपने चांगला घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव वाढवणं, महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये सक्रिय भूमिका घेणं, त्यानंतर जिल्हा परिषद आणि इतर संस्थांमध्ये संघटन वाढवणं, हा प्रवास एका दिवसात झालेला नाही. यामागं सातत्यानं चाललेली संघटनात्मक तयारी आहे. एकीकडे इतकी वर्ष भाजपच्या शिवसेनेच्या प्रभावाखाली कार्यरत असल्याचं दाखवत होती. त्यांच्या निर्णयांना नेत्यांना पाठिंबा देत होती. मात्र दुसरीकडे अत्यंत शिताफीनं आपली बूथ लेवल ताकद अधिक बळकट करत होती. मागं वळून पाहिलं तर याची पहिली कसोटी होती संदीपान भुमरे. खरं तर शिवसेना फुटल्यानंतर मागच्या वेळी लोकसभा झाली तेव्हा भाजपला संभाजीनगरची सीट हवी होती. मात्र त्यावेळी त्यांनी माघार घेऊन एक पाऊल मागच ठेवलं. नंतर आली विधानसभा. तिथेही शिंदे गटाच्या कलानं घेतलं, कारण बंडानंतरची पहिलीच निवडणूक होती. इथे पुढच्या समीकरणांसाठी मित्रपक्षाला सांभाळून ठेवणं, ताकद देणंही गरजेचं होतं. तिथेही संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे सेनेला जास्त सीट गेले, कारण त्यांचं खरं टार्गेट होतं महानगरपालिका. महानगरपालिका आल्या, प्रभाग रचना झाली, फाटाफूट झाली, युती शेवटच्या क्षणी तुटली आणि याचा थेट फायदा भाजपने उचलत संभाजीनगरमध्ये आपला महापौर बसवला. पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आता जिल्हा बँकेत सुद्धा यश संपादित करून पुढच्या मोठ्या परीक्षेसाठी आपलं ग्राउंड त्यांनी तयार केलं. आणि या सगळ्यात प्रमुख मास्टर माइंड होते अतुल सावे. आता प्रश्न आहे की पुढचं लक्ष्य काय.
अनेकांच्या मते भाजपची नजर आता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांवर आहे. त्यामुळे आज जे बदल दिसत आहेत ते उद्याच्या निवडणुकांसाठीची पायाभरणी असू शकते. अर्थात उमेदवार कोण असेल याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे आज कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब झाला आहे असं म्हणता येत नाही. मात्र अतुल सावे यांना अधिक मोठी जबाबदारी दिली जात असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात नक्कीच सुरू आहे. यामध्ये आणखी एक राजकीय पैलू आहे, महायुतीतील जागा वाटप. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांच्या वेळी मित्रपक्षांमध्ये जागावरून चर्चा आणि वाटाघाटी होणं स्वाभाविक असतं. अशा परिस्थितीत प्रत्येक पक्ष आपलं स्वतंत्र संघटन मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण मजबूत संघटना असेल तर जागा वाटपाच्या चर्चेतही त्या पक्षाची भूमिका अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे स्थानिक पातळीवर नेतृत्व मजबूत करणं हे केवळ निवडणुकीसाठीच नाही तर आघाडीतील राजकीय वजन वाढवण्यासाठीही महत्त्वाचं असतं. अतुल सावे यांच्याकडे गेल्या काही वर्षात विविध खात्यांची जबाबदारी देण्यात आली. उद्योग, खनिकर्म, अल्पसंख्याक विकास, सहकार, गृहनिर्माण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा आणि दिव्यांग कल्याण अशी अनेक मंत्रालये त्यांनी सांभाळली. तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यामुळे पक्ष संघटनेत त्यांच्यावर विश्वास दाखवला जात असल्याचं चित्र दिसतं. राजकारणात अशा जबाबदाऱ्या अनेकदा भविष्यातील मोठ्या भूमिकेची तयारी म्हणून पाहिल्या जातात. मात्र त्याचा अंतिम अर्थ निवडणुकीच्या निर्णयानंतर स्पष्ट होतो. दुसरीकडे विरोधी पक्षासमोरही आव्हान कमी नाही. जर भाजप शहर आणि ग्रामीण भागात एकाच वेळी संघटन मजबूत करत असेल तर विरोधकांनाही स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचं जाळं आणि मतदारांशी सातत्यानं संपर्क यावर अधिक भर द्यावा लागेल. कारण आजच्या निवडणुका फक्त सभांवर किंवा प्रचारांवर जिंकल्या जात नाहीत. बूथ स्तरावरील तयारी, मतदारांशी सातत्यानं संवाद आणि संघटनांची ताकद हे घटक अधिक निर्णायक ठरतात. म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींकडे फक्त एका मंत्र्याच्या वाढत्या प्रभावाच्या दृष्टीनं पाहणं पुरेसं ठरणार नाही. या सगळ्यामागं भाजपची दीर्घकालीन राजकीय रणनीती आहे का, की ही फक्त स्थानिक संघटनात्मक पुनर्बांधणी आहे? याचं उत्तर पुढील काही महिन्यात अधिक स्पष्ट होईल. मात्र एवढं निश्चित आहे की आज सुरू असलेली तयारी ही उद्याच्या निवडणुकांच्या निकालावर नक्कीच परिणाम करणारी ठरू शकते. मंत्री अतुल सावे यांना भाजप भविष्यात आणखी मोठी राजकीय जबाबदारी देईल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.